मी विकास मुरलीधर कोळी, राहणार अंजनसोंडे, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. माझी नाशिक कारागृहपदी निवड झालेली आहे. नाशिक कारागृह पोलीसपदी निवड झालेली आहे तुझी. आणि एक चांगल्या प्रकारचा आपण एक यशाचं गौरीशंकर गाठलेला आहे. तर तू अभ्यास कसा केला आणि आपली परिस्थिती कशी होती, कोणकोणत्या संकटांना तू सामोरे गेलेला आहे, काय सांगशील? तर माझा संघर्ष हा 2019 पासून आहे. 2019, 20, 21. 20-21 तर समजून घ्या लॉकडाऊनमुळे थोडं वाया गेलं 1-2 वर्ष. पण मग 22, 23, 24, 25 त्याच्यामध्ये 2 भरत्या, पोलीस भरत्या अशाच वाया गेल्या. तिथे 2-2, 3-3 मार्कांनी वेटिंगवरती राहिलो. नंतर मग 2025 खाली गेलं, त्या वर्षी भरतीच नाही निघाली. मग 2026 भरत्या निघाल्या. 2026 असं झालं की 2026 जिल्हा पोलीस आणि SRPF या दोघी ठिकाणी मी पेपरला बसू शकलो नाही. आणि शेवटचा एक पर्याय उरला होता, कारागृह पोलीस. वेळ अशी आली होती की मी सर्व सोडण्याच्या स्थितीत होतो की आता आपल्याकडून होणार नाही. कारण कारागृहमध्ये फक्त एक जागा होती कास्टची आणि मला वाटत नव्हतं की एक जागेवर माझं होऊ शकते, म्हणून मी सर्व अशा सोडल्या होत्या. पण मग ते एक म्हण आहे की जर प्रयत्नांती परमेश्वर. देणारा जर द्यायचा असेल तर कसं पण चप्पर देतो. पाडके देता येतो, चप्पर पाडके देता. हा, तसंच माझ्यासोबत झालं आणि त्या एक जागेवर मी बसलो आणि माझं नाशिक कारागृहपदी सिलेक्शन झालं. बरं, तू जे नाशिक कारागृह पोलीसपदी तुझी निवड झालेली आहे, तर तुझं कोणत्या बेसवरती तू अप्लाय केलेला होता? 12वी पास. तुझं क्वालिफिकेशन काय आहे? क्वालिफिकेशन माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी DED ला पण ऍडमिशन घेतलं होतं, DED पण झालेलं आहे. ओके ओके ओके, व्हेरी गुड. बरं, आता एक चांगल्या प्रकारे तुझी नाशिक सेंट्रल जेल पोलीसपदी तुझी निवड झालेली आहे. एक तुझ्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप तुला मिळते आहे आणि पूर्ण गावामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. तुझ्या मित्रामध्ये, एक मित्रपरिवारामध्ये आनंद झालेला आहे, नातेवाईकांना एक चांगल्या प्रकारचा आनंद झालेला आहे. तुझं या पुढचं व्हिजन काय राहणार आहे? भविष्यामध्ये तुला काय बनण्याची इच्छा आहे? ड्रीम काय आहे तुझं? ड्रीम माझं तर सध्या PSI बनायचं आहे. पण त्याच्या आधी मी अजून जिल्ह्यावर निवड घ्यायची आहे. मला जळगाव म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस बनायची माझी भरपूर इच्छा आहे. ते बनवून त्याच्यानंतर मग PSI पदासाठी माझी सर्वात मोठी इच्छा आहे की बाई PSI तरी बनवू आपण. बरोबर. आणि तू त्याच्यासाठी मेहनत करायला तयार आहे? हो, तयार आहे मी मेहनतीला. बरं. बरं, तुला आपण पोलीस बनायचं आहे आपल्याला जीवनात, असं तुला कधी वाटलं होतं का? असं मला 2023 साली वाटलं होतं, जेव्हा मी पहिल्यांदा पोलीस भरतीचा फॉर्म भरला तेव्हा वाटत नव्हतं, कारण की पोलीस माझा संबंधच नव्हता. पण मग भरून पाहिला, त्या वर्षी दिली. त्या वर्षी थोड्या मार्काने राहिलो, 7-8 मार्काने राहिलो होतं त्या वर्षी. मग तेव्हा MSF पण भेटलं होतं मला, महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डमध्ये भेटलं होतं. पण मी ते ट्राय नाही केलं. मला वाटलं की आपण जर 7-8 मार्काने पहिल्या भरतीत राहू शकतो तर आपण हे पूर्ण करू शकतोय. म्हणून मग तिथून माझी प्रवास लागला की आता पोलीस बनायचं. म्हणजे त्यापासून तिथूनच तुझी एक जिद्द आणि चिकाटी तयार झाली? 2023 पासून. ओके ओके. बरं, मला सांगशील की तू एक चांगल्या प्रकारे तुझी नाशिक सेंट्रल जेल पोलीसपदी तुझी निवड झालेली आहे, तर या माध्यमातून तू इतर जे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जे क्वालिफाईड तरुण तरुणी आहेत, सुशिक्षित बेरोजगार जे तरुण तरुणी आहेत, त्यांना संदेश काय देशील? संदेश एकच देऊ इच्छितो की प्रयत्न सोडू नका. जर प्रयत्न सोडले तर तुम्ही संपून जासाल. कारण प्रयत्न जर मी पण सोडले असते तर आज मी पण संपलो असतो. पण 7 वर्ष मेहनत केली लगातार. काय ते लेट भेटते पण भेटते. एक जर मेहनत करसान तर त्याचं फळ नक्की भेटेल, हे एक सत्य वचन आहे. म्हणजे आपण जर मेहनत आणि परिश्रमाची त्याला जोर असली तर कुठे ना कुठे त्याचं फळप्राप्ती होतेच. फळ नाही प्राप्त आले तरी त्याचा फायदा होतो, म्हणजे होतोच. हे तुला निदर्शनास आलेलं आहे. निदर्शनात आलेलं आहे. बरं, एक सांगतो की हे जे तुला यश मिळालेलं आहे, तू ग्रामीण भागातून तुझ्या आईवडिलांचं नाव रोशन केलेलं आहे, नातेवाईकांचं नाव रोशन केलेलं आहे, मित्रपरिवारामध्ये एक चांगल्या प्रकारचा तुझा अभिमान आहे, पूर्ण गाव तुझ्या मिरवणुकीला एकजूट झालेलं होतं, तर याचं श्रेय कोणाला देशील? याचं श्रेय, सर्वात मोठं श्रेय आई वडीलच आहे. मग त्याच्यानंतर माझा मित्रपरिवार, आणि यांच्यापेक्षा पण जास्त श्रेय जर देता कोणाला येईल तर माझा मावस भाऊ आहे. कारण मी आधी सध्या काम करून अभ्यास करायचो, त्याच्यामुळे थोडं मार्गाने राहून जात होतं. पण माझ्या मावस भाऊने मला बोलवलं त्याच्या घरी. तिकडे त्याची स्वतःची अकॅडमी आहे, रॉयल फिटनेस अकॅडमी, मुक्ताईनगरला. हा, रॉयल फिटनेस अकॅडमीला आहे. आणि तिथे त्याची स्वतःची लायब्ररी पण आहे, मुक्ताई अभ्यासिका म्हणून. तिथे मग मी तिथेच राहिलो आणि तिथेच अभ्यास केला. भाऊने म्हणजे सर्व माझं पुरवलं. 1.5-2 वर्षापासून माझा सर्व खर्च तोच उचलला त्याने. आणि त्याच्यामुळे खरा म्हणजे सर्वात मोठा प्रयत्न त्याचाच समजून घ्या की त्याच्यामुळे मी आज पोलीस झालेलो आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे सर्व निवडीचं श्रेय त्याच्याकडे जाईल. निवडीकडे. कारण मार्गदर्शक कोण होते तुझे? तोच होता. तो ग्राउंड कोच आहे. त्याच
कळत होता आणि जे अभ्यास आहे तो मी स्वतः करून घेत होतो. तुझी जी रनिंग वगैरे काही इतर काही प्रॅक्टिस वगैरे चालायची ते तू तू दिवसातून किती वेळेला अभ्यास सकाळी करत करायचा? होते आम्ही. सकाळी म्हणजे माझा भाऊच ग्राउंड कोच होता, तर तोच माझी रनिंग करून घेत होता. आणि रनिंगचा टाइम आमचा सकाळी 7 ते 9 पर्यंत होता. त्याच्यानंतर आम्ही दिवसभर अभ्यास करतो लायब्ररीमध्ये.